नमस्कार मित्रांनो, मी किरण बारशे. सुसंवाद मनाचा मनाशी या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं मानसिक आरोग्य कशा प्रकारे चांगलं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे. आज प्रत्येक जीवनामध्ये ताण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. स्ट्रेसफुल लाईफ आपलं झालेलं आहे. आपली जीवनामधली जी उदरनिर्वाहासाठी जी चालू असलेली धडपड आहे, या धडपडीमुळे प्रचंड ताण येतो. अनेक समस्या आपणासमोर असतात. जीवन म्हटलं तर समस्या राहणारच. त्या आर्थिक असू शकतात, शारीरिक असू शकतात, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या असू शकतात, किंवा स्वतःच्या किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याच्या सुद्धा समस्या असू शकतात. यामुळे स्वतःवर ताण वाढून आपण मानसिक आजाराला सुद्धा सामोरं जाण्याची वेळ बरेच वेळा येते. तर आज आपण ओसीडी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, या मानसिक आजाराबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ओसीडी संदर्भात मी 4 व्हिडिओच्या माध्यमातून आपला संपूर्ण संकल्पना स्पष्ट करणार आहे. तेव्हा आपण माझे हे पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघावेत, जेणेकरून ओसीडी संकल्पना आपली स्पष्ट होईल. ओसीडीचे लक्षणं माहीत होतील, ओसीडीचे कारण माहीत होतील, आणि ओसीडीवर मात कशी करता येईल त्या उपाययोजनांची सुद्धा माहिती होईल. तेव्हा माझे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पाहावा, जेणेकरून आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहील. आपण आपल्या जीवनामध्ये आनंदाचा उपभोग सदैव घेऊ शकाल. तर मित्रांनो, ओसीडी हा फक्त स्वच्छतेचा आजार नसून तो एक गंभीर मानसिक आजार आहे, आणि तो एखाद्याच्या जीवनामध्ये फार मोठा परिणाम करू शकतो. अनिवार्य विचार आणि अनिवार्य कृती अशा 2 प्रकारच्या ओसीडी असतात. वारंवार काळजीचे, भीतीचे विचार मनात सुरू असतात. काळजी आणि भीतीच्या विचाराला धरून ठेवल्या जाते. विचारांची बद्धकोष्ठता मनाला झाली असं मनाला काही वावग होणार नाही. विचारांचा अतिरेक झाल्यामुळे मनाला गुंतवून ठेवण्यासाठी, विचाराला दूर ठेवण्यासाठी, अस्वस्थता कमी करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कृती वारंवार पुन्हा पुन्हा केल्या जातात. यालाच आपण ओसीडी असं म्हणतो. पुन्हा पुन्हा गोष्टी तपासण्याची किंवा करण्याची गरज वाटते. विचार आणि कृती यामधील जी वारंवारिता आहे, यालाच ओसीडी असं म्हणतात. आणि ओसीडी ही 2 प्रकारची असते. ऑब्सेसिव्ह म्हणजे विचारावर नियंत्रण सुटून वेड्यासारखे तेच ते विचार पुन्हा पुन्हा डोक्यामध्ये येणे. पुन्हा पुन्हा येणाऱ्या विचारामुळे काही कृती, विशिष्ट कृती पुन्हा पुन्हा करणे, त्याला म्हणतात कंपल्सिव्ह. मित्रांनो, कोणत्याही गोष्टी तपासणे, बरोबर आहे किंवा नाही हे पडताळून पाहणे चांगलंच आहे. त्यात गैर काहीच नाही. तपासून त्यामुळे पुढे होणारा त्रास किंवा नुकसान याला आपण दूर ठेवू शकतो. स्वच्छता हा तर सर्वात उत्तम गुण आहे. सर्व गोष्टीची स्वच्छता ठेवणे आवश्यकच असते, आणि ते आरोग्यासाठी चांगलं पण असतं. तपासून पाहण्याच्या बाबी आणि स्वच्छतेच्या कृती ह्या बाबी जोपर्यंत मेंदूच्या नियंत्रणात असतात तोपर्यंत आपल्याला फायदाच होतो. परंतु वरील गोष्टीवरील मेंदूचे नियंत्रण जेव्हा सुटते, तपासण्यात स्वच्छतेचा अतिरेक होतो, त्यावर आपले नियंत्रण राहत नाही, तेव्हा त्याचा त्रास सुरू होतो, आणि यालाच ओसीडी असं म्हटलं जातं. मी आधी सांगितल्याप्रमाणेच गंभीर मानसिक आजार आहे. वेळीच ओळखून याच्यावर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असते, नाहीतर त्याचं तीव्र स्वरूप पुढे आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण मेंदूवरील नियंत्रण या ओसीडीमुळे सुटू शकतं. तर मित्रांनो, ओसीडीमुळे मेंदूचे विचारावरील नियंत्रण सुटून जाते. नको तेच विचार निर्माण होतात, त्यामुळे स्वतःच्या विचारावर काम केले जात नाही. इतरांच्या विचाराच्या प्रभावात येऊन फसण्याची शक्यता जास्त असते.
सतत असणारी वैचारिक काळजी आणि भीती यामुळे एकटेपणाची, दुर्लक्षित केल्याची आणि अस्वस्थ असल्याची आपल्याला वारंवार भावना निर्माण होते. बरेचदा OCD मध्ये त्या व्यक्तीला जंतूची भीती वारंवार होत असते. जंतू निर्माण होण्याची भीती या व्यक्तीला नेहमी सतावत असते. गोष्टी व्यवस्थित ठेवण्याची गरज आणि स्वतःला किंवा इतरांना इजा होण्याची भीती या विषयांचा समावेश यामध्ये होतो. हे विचार व्यक्तीला प्रचंड अस्वस्थ आणि चिंताग्रस्त करतात. भीती किंवा चिंता कमी करण्यासाठी व्यक्ती काही कृती वारंवार करतो, ज्यांना कंपल्शन्स म्हणतात. उदाहरणार्थ, हात वारंवार धुणे, दरवाजे किंवा गॅस वारंवार तपासणे, लॉक लावल्यानंतरही वारंवार पाहणे की लॉक लागला आहे की नाही. अशा बाबी वारंवार केल्या जातात. काही शब्द मनातल्या मनात वारंवार पुटपुटणे, ह्या सर्व OCD आहेत. OCD मध्ये वारंवार केलेल्या कृतीमुळे तात्पुरतं समाधान मिळते, परंतु समस्या मात्र सुटत नाही, तर समस्या उग्र धारण करू लागणे. हे चक्र सतत सुरू राहतं. जेव्हा हे विचार आणि कृती दिवसातले 1 तासापेक्षा जास्त वेळ खातात आणि आपल्या कामात अडथळा आणतात, तेव्हा त्या कृतींना किंवा त्या विचारांना OCD म्हटलं जातं. हे साधं OCD तपासण्याचं माप आहे. 24 तासापैकी किमान 1 तास जर अशा विचारावर आणि अशा कृतीवर जर आपला खर्च होत असेल, तर ह्या कृती आणि हे विचार म्हणजेच आपणास असलेली OCD होय. OCD आणि OCPD यामध्ये काही फरक आहे. OCPD मध्ये व्यक्तीला स्वतःच्या सवयी योग्य वाटतात, तर OCD मध्ये व्यक्तीला आपले विचार चुकीचे आहेत हे माहीत असतं, तरी सुद्धा त्या विचारावर नियंत्रण असल्यानं तेच विचार तो व्यक्ती पुन्हा पुन्हा करत असतो. त्या कृती चुकीच्या आहेत असं त्याला वाटत असलं तरी त्याच कृती तो व्यक्ती पुन्हा पुन्हा करतो.